दहशतवाद्यांविरोधात पुलवामात लष्कराची जोरदार कारवाई सुरू आहे। पहलगाम हल्ल्यातला प्रमुख संशयित एहसास शेखचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। या घराबाहेरून बिलावल खाल यांनी घेतलेला आढावा। हम इस वक्त मौजूद है मुर्रन पुलवामा में। तो यहाँ पर जो पहलगाम टेरर अटैक हुआ है उसके बाद जो कार्रवाइयाँ हैं, जो टेररिस्ट है, जो एक्टिव टेररिस्ट है, उनके खिलाफ जो कार्रवाई है बदस्तूर जारी है। तो यहाँ पर जो एहसान शेख जो नामी जो एलिटी टेररिस्ट था, उसका जो ये मकान था, इसको यहाँ पर डेब्रिस में तब्दील किया गया है, आईडी ब्लास्ट किया गया है, क्योंकि जो कहा जाता है यही जो सस्पेक्ट है पहलगाम टेरर अटैक में एहसान शेख का भी नाम आ रहा है। तो आज यहाँ पर ये कार्रवाई अंजाम दी गई है। ये डेब्रिस में तब्दील किया गया है, आईडी ब्लास्ट में पूरा मकान इस वक्त मलबे में तब्दील हो गया है। और यहाँ पर अगर देखा जाए जो फोर्सेस की कार्रवाई है उसके बाद जो टेरर अटैक हुआ है पहलगाम में, तो सब मुल्क के मुख्तलिफ़ हिस्सों में ये मांग आ रही है कि इनके ख़िलाफ़ कार्रवाई होनी चाहिए। उसी सिलसिले में फोर्सेस ने यहाँ पर जो कार्रवाइयाँ हैं वो भी बदस्तूर जारी है। तकरीबन 1500 के करीब जो सस्पेक्ट है उनसे पूछताछ जारी है। तो साथ साथ में ये कार्रवाई भी यहाँ पर अंजाम दी जा रही है। जो एक्टिव टेररिस्ट है एलईटी के, उनके खिलाफ भी कार्रवाइयाँ की जा रही है। एहसान शेख का ये कहा जाता है कि पिछले 2 साल से ये एक्टिव है यहाँ पर लश्कर के साथ, और पहलगाम में जो इंसिडेंट पेश आया उसमें भी कहीं ना कहीं इसको सस्पेक्ट माना जाता है। तो उसके पर ये कार्रवाई अंजाम दी गई। बिलावल खान, न्यूज़ 18, मुर्रन, पुलवामा। दरम्यान उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। त्यांचं कारण म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय। आता वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी। शिवसैनिक तयार आहेत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, अशी पोस्ट ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय। मला असं वाटतं या गोष्टी यथावकाश होतील, बाकीच्यांनी चिंता करण्याची गरज नाही। यथावकाश ज्या भूमिका असतील उद्धव साहेबांच्या, राज साहेबांच्या, निश्चित ते पूर्ण करतील। माननीय राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची, हा त्यांचा विचार आहे। त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे। शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही। दरम्यान आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रति महापालिका सुरू करणार आहे। महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत। त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रति महापालिका सभागृह भरवण्यात येणार आहे। या महासभेसाठी मनसेनं सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण दिलं होतं। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या पत्राला उत्तर दिलंय। ज्या उबाठा पक्षानं मुंबई महापालिकेत गेले 25 वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार केला, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी आज अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय। त्यांच्याबरोबर चर्चा करून काय साध्य होणार असा सवाल देखील उपस्थित करत आपण यात सहभागी होणार नसल्याचं आशिष शेलारांनी सांगितलं। दरम्यान पीएमआरडीएचा विकास आराखडा करताना बांधकाम व्यावसायिक उद्योजकांच्या जागा वगळण्यात आल्यात। गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण टाकली आहेत अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी पीएमआरडीएच्या कारभारावर ताशेरे ओढलेत। नवीन आराखड्यात रस्ते परवडतील अशा घरांचे आरक्षण टाकले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पीएमआरडीएचा पण आत्ताचा डीपी आपण रद्द केलेला आहे। पीएमआरडीए मध्ये बऱ्याच तक्रारी देवेंद्रजींच्या कानावर गेल्या। तिथं मोठे मोठे बिल्डरांनी प्लॉट घेतले, त्यांच्यावर रिझर्वेशन काही नाही, पण जे गोरगरीब आहेत त्यांच्यावर मात्र रिझर्वेशन टाकली, म्हणजे अन्यायकारकच झालं। त्याच्यामुळे आता पुन्हा त्याला वेळ लागेल। हा आराखडा
ऑफिसमध्ये बसून बिल्डर अथवा काही ठराविक धनदांडग्यांचा हित जोपासणारा आणि सर्वसामान्य लोकांच्या घरावरून व काही लोकांना भूमिहीन करणारा असा हा आराखडा तयार झालेला होता. हाच आमचा मुळात आक्षेप होता आणि MPC कमिटीचे मेंबर नसताना हा आराखडा तयार केलेला होता. हा घटनाबाह्य हे आम्ही मुद्दे घेऊन कोर्टामध्ये यावर याचिका दाखल केलेली होती. दरम्यान DPDC निधी खर्चाच्या बाबतीत पुणे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये रेस लागली होती असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. अजित पवार आणि आम्ही यावर लक्ष केंद्रित केलं होतं असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. DPDC मध्ये 100% पैसे खर्च करणं सोपा कार्यक्रम आहे काय? आणि तो 1 वर्ष ठीक आहे, 2 वर्ष ठीक आहे, 5-5 वर्ष हे सोपं नाही आहे. जे पुण्यामध्ये ना आमच्यामध्ये रेस होती, अजितदादांमध्ये ना आमच्यामध्ये, म्हणजे अजितदादांचंही लक्ष फार बारीक असतं DPDC वर. अरे आमचंही लक्ष तसं होतं, साहेबांचंही लक्ष तसं होतं. मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांची उत्तरोत्तरी प्रगती प्रसाद साहेबांची हो, पुढे तर जाणारच आहे. पण आता लवकर जिल्ह्यातून जाऊ शकतात ते असं म्हणतात होतं. तुम्ही जाऊ नका येतो, हे अजून थोडं थांबा. मैं काय आप बोलेंगे तो मैं 5 साल के लिए लिख देने को तैयार हूं. 5 साल इधर ही रखो. सांगायचं असं आहे की अशा अधिकाऱ्यांचे प्रत्येक जण शोध घेत असतो. दरम्यान नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नदीतील पाणी दूषित असल्याने या पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी हायकोर्टात याचिका केली आहे. जोपर्यंत गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ होत नाही आणि न्यायालयाचे आदेशाचे पालन होत नाही तोपर्यंत पाण्याच्या वापरावर ताबडतोब बंदी आणावी असं याचिकेत म्हटलंय. आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमेळ्याच्या स्नानावर देखील बंदी घातली पाहिजे अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली. तर पाणी स्वच्छ होत नाही तोवर पाणी वापरावर बंदीची मागणी या याचिकेवर करण्यात आलेली आहे. माननीय उच्च न्यायालय यांनी नाशिकमधील गोदावरी नदीचे पाणी हे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ असं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. 2012पासून ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक आदेश दिलेले आहेत. त्यात नीरी नावाची तज्ज्ञ संस्था ही त्यांनी नेमणूक केली होती, त्यांच्याही अनेक सूचना आहेत. परंतु आजतागायत कुठल्याही आदेशांचं पालन झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे नाईलाजाने आम्ही माननीय उच्च न्यायालयात परत धाव घेतली आहे आणि मागण्या केलेल्या आहेत की जोपर्यंत आपल्या आदेशांचं पालन होत नाही तोपर्यंत गोदावरी नदीचं पाणी आणि गोदावरी नदीचं पात्र याच्या वापरावरतीच बंदी आणावी.